विलासरावांचं मंत्रिमंडळ असताना, शिंदे साहेबांचं मंत्रिमंडळ असताना, ऋतुराज बाबांचं मंत्रिमंडळ असताना त्याच्यावर तसे अशोकरावांचे म्हणजे बरेच वर्षाचे संबंध. आम्ही एकत्र काँग्रेसमध्ये पण काम केलं, कारण माझ्या 3 निवडणुका पंजावर झालेल्या आहेत, 1 लोकसभा आणि 2 विधानसभा. त्यांच्याबरोबर आणखी कोणी काही काँग्रेसचे नेते आणखी अशा बातम्या वेगवेगळ्या टीव्हीवरच्या चॅनलला आम्ही बघतोय की असं आज त्यांच्याबरोबरचा एक माजी आमदारांनी मात्र राजीनामा दिला. योगी आदित्यनाथ यांना ज्या पद्धतीने वक्तव्य केलं तुम्ही आता आपल्या भाषणामध्ये देखील ती स्पष्टोक्ती दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका, माझी भूमिका त्याबद्दल मी स्पष्ट केलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांना कुणी इथं आल्यानंतर काय सांगितलं मला माहिती नाही, परंतु माझी ही भूमिका ठाम आहे. राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांना निश्चितपणे त्यांना शिक्षक असेल, गुरु असेल, मार्गदर्शक असेल, या सगळ्या भूमिका जिजाऊंनीच पार पाडलेल्या आहेत, जिजाऊंनीच निभावलेल्या आहेत आणि त्यांना जोपासलं, वाढवलं हा सगळा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि त्याच्याशी आम्ही ठाम आहोत. धन्यवाद. छत्रपती शिवाजी. तर अशोक चव्हाण आणि मी अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे असं अजित पवार यांनी वक्तव्य केलेलं आहे. बरेच दिवस अशा चर्चा, मात्र आज त्याला मुहूर्त मिळाला असंही अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. एवढंच नाही तर आज त्यांच्यासोबत नेमकं कोण कोण येणार माहीत नाही, मात्र त्यांच्यासोबत माजी आमदारांनी राजीनामा दिल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय.